नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4600 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4600 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4600 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4600 पार। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम इथून पुढे सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी होणार सोयाबीनचा भाव 4600 पार। चला बघूयात। तर बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर 15 ते 20 दिवसाखाली जी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी होती ती आता या ठिकाणी संपली आहे आणि जो सोयाबीनचा भाव $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत होता तो आता कमी होऊन $11.75 प्रति बुशेल्सच्या दरम्यान स्थिरावताना दिसत आहे। ही आंतरराष्ट्रीय बाजाराची स्थिती म्हणजे जागतिक बाजारातून सध्या तरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावाच्या तेजीसाठी अनुकूल वार्तांकन काही दिसत नाही। मग देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली तर ही भाव पातळी सध्या 4000 ते 4400 रुपयांच्या दरम्यान आहे। भविष्याचा विचार करण्यापूर्वी वर्तमान बघा की मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हापासून सोयाबीनची विक्री ही देशांतर्गत बाजारामध्ये वाढेल सोयाबीनच्या बाजारभावात घसरण दिसेल आणि तसंच झालं मित्रांनो। खत बियाणांच्या खरेदीसाठी कास्तकार बांधवांनी आपल्याकडे शिल्लक असणारं सोयाबीन हे बाजार समित्यांमध्ये आणलं आणि अचानक वाढलेल्या अवकेमुळे सोयाबीनची भाव पातळी 200 रुपयापर्यंत घसरली। पण आणखीन एक आनंदाची वार्ता लक्षात ठेवा की व्हायचं ते झाले, पण 15 जून पर्यंत सोयाबीनची विक्री अशीच राहणार आणि 15 जून नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री या ठिकाणी कमी होत जाणार आणि याचा कुठेतरी आधार सोयाबीनच्या भावाला मिळणार आणि त्यामुळे 15 जून नंतर सोयाबीनच्या भावामध्ये 200 रुपयांची तेजी येताना इथे दिसू शकते।
यामुळे सोयाबीनची जी बाजारभाव पातळी आहे ती आपल्याला 15 जून नंतर 4200 ते 4600 दरम्यान पोहोचताना दिसेल. म्हणजे भाव 4500 4600 पर्यंत पोहोचू शकतो, परंतु 4600 भाव प्राप्त करण्यासाठी आपल्याला कमीत कमी जुलै महिन्याची तरी वाट पाहावी लागेल असं जाणकारांचं मत आहे. कारण जून महिन्यात सोयाबीनचा भाव 4600 पार होण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या विक्रीचा निर्णय घेत असाल तर 15 तारखेनंतर तेजी पाहून आपण सोयाबीनची विक्री सुरू केली तर आपला होईल फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजीची काही शक्यता या ठिकाणी दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.